प्राण प्रतिष्ठाचा भाग हा भावानं दुसरा आहे बघा. आता हे तर बऱ्यापैकी काम कम्प्लीट झालंय. ह्याच्यावरती ज्या वायऱ्या वगैरे होत्या का नाही त्या सगळ्या क्लिअर करून घेतलं बघा, म्हणजेच काढून घेतलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल संभाजी महाराजांची मूर्ती दगडामध्ये आहे, दगडामध्ये नाही भावानो, ब्रोंज मेटेल ह्याच्यामध्ये बनलेले. ह्याच्या आतमध्ये सोनं चांदी आणि बरंच काही. आता महाराजांची मूर्ती आम्हाला का नाही वरती ठेवायची होती, म्हणून त्याच्यासाठी का नाही लहान क्रेन पहिल्यांदा का नाही मागून घेतलेलं बघा आम्ही. महाराजांच्या पायाच्या खाली जे आम्ही लोखंड वगैरे वेल्डिंग होतं का नाही ते आम्हाला डबल वेल्डिंग करायचं होतं, म्हणजे मजबूत व्हावं. आणि जरा त्याच्यासाठीच लहान क्रेननं पहिला महाराजांची मूर्ती उचलून घेऊन प्रत्येक जे ठिकाण होतं का नाही त्या ठिकाणी आम्ही डबल वेल्डिंग करून घेतलो बघा. एकदम भक्कम आणि एकदम जाम करून घेतलो. हे एवढं वेल्डिंग होऊसपर्यंत हिथं आपल्याला का नाही महाराजांची जी मूर्ती आहे का नाही ती हिथं ठेवून घ्यायची होती बघा, म्हणून त्या जागेची पहिला पूजा करून घेतला. महाराजांची मूर्ती 1500 किलो असल्यामुळे की नाही आम्ही एक स्पेशल वेगळी क्रेन मागून घेतलेलं बघा, एकदम मोठी, जेणेकरून महाराजांचं वजन त्या क्रेनला झेपाव आणि एकदम प्रॉपर म्हणजे महाराजांची मूर्ती उचलता यावं. क्रेनचा जो मेन सपोर्ट अँगल होता का नाही अडक, त्याला पहिल्यांदा जर पट्टा घालून का नाही त्या क्रेनच्या बरोबर अडक मध्ये लावलं बघा. एकदम हळू, एकदम शिस्तात, एकदम पद्धतशीर मध्ये का नाही महाराजांची मूर्ती जी होती का नाही भावानो ते हळूहळू आम्ही वर घेऊन तिथं ठेवायला चालू केलो बघा. जर तुम्हाला भावानो महाराजांच्या ओपनिंगचा जर ब्लॉग बघायचा असेल तर पार्ट 3 टाका आणि पेजला फॉलो करा. युट्यूबवर बघत असला सबस्क्राईब करा. फायनलला महाराजांची मूर्ती बसली बघा.